कधी कधी ना काय होतं, अचानक गोड खाण्याची इच्छा होती आणि ती 5-5:30च्या वेळेस, म्हणजे आपला चहाच्या वेळेस. मग अशा वेळेस काय केलं आहे की झटपट असं एकदम मस्त असं, म्हणजे आपण ज्या पद्धतीने कुकीज बनवतो ना, बिस्किटं असत्या तसेच असं काहीतरी वेगळं मोजक्या साहित्यात आणि उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवलं की खायलाही मजाही वाटते आणि छान असं होतं. म्हणजे आपण जसं विकताला आणतो ना त्याच पद्धतीने लागतं किंवा त्यापेक्षाही छान अशी चव लागते. आता मी इथं काय केलेलं आहे, एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक वाटी सुजी घेतलेली आणि त्याच वाटीने थोडंसं कमी अशी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि ते दोन्ही मिक्स केलेलं आहे. छान असं हे दोन्ही मिक्स केलेलं आहे. आता हे जे आहे ना मिक्स केलेलं, ते एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं चालू बंद असं दळून काढायचं आहे. बनवायला मोजकं साहित्य आणि खायलाही एकदम चविष्ट असं. आता हे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी हे टाकून घेते सगळं. आता आधी बनवताना ना कोणतंही थोडं बनवायचं आणि छान लागलं किंवा मग चांगलं आलं की अंदाज येऊन जातो, मग पुन्हा थोडंसं जास्त. आता या ठिकाणी मी थोडं कमीच घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यातच मी काय केलं, वेलदोडे घेतलेले तेही टाकते. म्हणजे या वेलदोडे आहे ना, या दोन्ही याच्यामध्ये छान असं दळल्या जातं, म्हणून मी हे वेलदोडे याच्यातच दळून घेते. आता याच्यात एकदमच जास्त पीठही नाही बनवायचं, फक्त चालू बंद असं एकदा दोनदा दळून काढलं की छान असं, म्हणजे जी साखर आहे ना ती पीठ बांधलं जातं. आता हे एकदा दोनदा असं थोडंसं चालू बंद केलं आणि हे दळलेलं आहे, याचे पीठ केलेलं आहे. जास्त पीठही नाही, फक्त असं आपलं आता हे दाखवतं तसं. बघा असं झालेलं आहे. आता जी अख्खी साखर दिसते ना ती अजिबात दिसत नव्हती आणि असं झालेलं आहे. आता ते त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते. बघा असं झालेलं आहे. आता याच्यात काय टाकायचं आहे, थोडंसं, आता कुठलाही गोडाचं म्हटलं की त्याच्यात थोडंसं मीठ येतं, मग फक्त एक चिमूट असं मीठ टाकलेलं आहे. आणि आता सोडा टाकताना ना आपल्याला एकदमच जपून टाकायचं आहे. इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आपले 2 बोटाची चिमटी असते ना, 1 चिमूट, तेवढा मी 1 चिमूट सोडा घेतलेला आहे चमच्यात. आपल्या 2 बोटांच्या अंगठ्याजवळचा आणि अंगठ्यात जेवढं सोडा बसेल ना तेवढाच एका वाटी सुजीसाठी मी हा सोडा घेतलेला आहे. आता हे जे आहे ते मिक्स केलेलं आहे पुन्हा एकदा, सोडा आणि मीठ. आता याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. आता तेलाऐवजी तूपही टाकलं तर छान, पण तेलच का टाकलं तेही आपण पुढं पाहू. आता तेल टाकलेलं आहे 2, जवळजवळ आपल्या तेलाच्या किटलीतले जे चमचे असते ना 2 चमचे तेल. आता हे तेल किती टाकायचं की आपण आता हे तेल ज्या वेळेस मिक्स केलं ना त्याचा हातात घेतला की त्याचा असा मुटका झाला जाईल असं तेल टाकलेलं आहे. आता हे तेल जे आहे ते सगळीकडं असं सगळ्याला लावून घेतलेलं आहे. आता हे जे गोळे झालेले आहे ते अशा हाताने थोडेसे चोळून घ्यायचे. बघा असा थोडासा मुटका होतो आहे त्याचा हातात घेतल्यानंतर. इतकं तेल टाकायचं आहे. म्हणजे मी इथं 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता साहित्य लक्षात ठेवायला खूपच सोपं आहे. 1 वाटी सुजी, त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आणि आता पुढं आपल्याला काय टाकायचं आहे तेही फक्त ती वाटी आहे जिचं माप घेतलेलं ते जपून ठेवली, म्हणजे तीच वाटी घ्यायची, तेच भांडं घ्यायचं आहे. आता त्याच वाटीने मी या ठिकाणी निम्मी वाटी दूध घेतलेलं आहे
आणि दूध घेताना थंड दूध घेतलेलं आहे. मी अजिबातही ते तापून घेतलेलं नाही, थंड दूध घेतलेलं आहे, निम्म वाटी. आता हे जे याच्यामध्ये साखर टाकलेली ना, त्याने थोडंसं हे सैलच दिसल, पण आता याच्याला आपल्याला 20 मिनटं हे ठेवायचं आहे. मग आता याच्यातली जी सुजी आहे टाकलेली, ती हे दूध आहे ते शोषून घेईल आणि 20 मिनटानंतर थोडंसं, जास्त घट्ट नाही, थोडंसं असं पातळच असं, पण त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा अजून 1.5 वाटी जे एक साहित्य टाकायचं आहे ते टाकायचं आहे. अशा पद्धतीने हे थोडंसं असं पातळच आहे. आता हे 20 मिनटं ठेवायचं आहे. 20 मिनटानंतर थोडंसं अजून सैलच दिसत आहे, पण काहीच अडचण नाही. आता याच्यामध्ये ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने 1.5 वाटी मैदा टाकायचा आहे. आता मैदा टाकताना एकाच वेळेस न टाकता थोडा थोडा टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला किती घट्ट पातळ लागतं. आता हे जे आहे ना, तर ते थोडंसं घट्टच बनवायचं आहे. आता अजून थोडंसं सैलच वाटत आहे. आता मी पुन्हा निम्मा वाटी अजून मैदा याच्यात टाकते. आता पुन्हा एकदा साहित्य सांगते. 1 वाटी सुजी, त्यासाठी त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतली, निम्म वाटी दूध, 5 ते 6 वेलदोडे. आता बघा, हे जसं जसं मैदा टाकला आता घट्ट होऊन झालेलं आहे. पुन्हा आता याला 5-1 मिनटं ठेवते मी, म्हणजे ते थोडंसं सैल दिसतंय ना, ते थोडंसं पुन्हा घट्ट होईल भिजल्यानंतर. आता हे बघा, असं घट्ट झालेलं आहे. आता याचे गोल चपटे असे गोळे बनवून घ्यायचे, पण त्याआधी हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे. आता मी म्हटले होते तूप का नाही टाकायचं, तर तुपामुळं थोडासा त्याला कडकपणा येतो आणि तेलाने असा थोडासा खुसखुशीतपणा येतो, म्हणून मी तुपाऐवजी तेल टाकलेलं आहे. आता बघा, मी हाताला आधी तेल नव्हतं लावलं तर तो चिटकलेला आहे, कारण त्यामध्ये साखर आहे त्याच्यामुळे ते चिटकला. आता पुन्हा मी हाताला तेल लावलं आणि आधी असे सगळे गोळे गोल गोल, आधी पहिला जो गोळा बनवला ना तसे चपटे गोल, म्हणजे आपण आता धोंड्याचा महिना चालू आहे, धोंडे बनवतो ना त्याच पद्धतीने असे गोळे बनवले. आता हे तेल जे घेताना अजिबातही तापवलेलं नाही आहे, मी जास्तीचं तेल ठेवलं आणि 2 मिनटामध्ये लगेच मी, जास्त तेल नाही, बघा तेलात टाकल्यानंतर हलकेसे असे बुडबुडे निघतात. आणि आता हे एकदम कमी गॅसमध्ये, गॅसवर तळत असलं तर एकदम कमी गॅसमध्ये किंवा इंडक्शन किंवा शेगडीवर, तर ते एकदम कमी हीट ठेवलेली आहे. आणि आता हे थोडेसे एका बाजूनी तळलेले आहे, दुसऱ्या बाजूनी पुन्हा पलटलेले आहे. बघा, एकदम मस्त असा हा गोडाचा पदार्थ चहासोबत झालेला आहे, एकदम खुसखुशीत. आता सगळे याच पद्धतीने मी तळून घेते. बघा, मस्त असं खुसखुशीत, आणि त्याला आतमधूनही ते छान असं कुकीज